लवन मेळविता जळी, लवन मेळविता जळी, काय उरली ती निराळी, तैसा समरस झालो, तूज माझी हरपलो, अग्नी कापुराच्या मिळी, काय उरली ती काजळी, तैसा समरस झालो, तूज माझी हरपलो, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो. लवन मेळविता जळी, काय उरली ती निराळी, तैसा समरस झालो, तूज माझी हरपलो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. राम
कवन मेळविता जळी काय उरली ती निराळी तैसा समरस झालो तुझ माझी हरपुलो. आज लिंगदाळ या ग्रामातील आद्य ग्राम देवता इष्ट देवता भक्ती मार्गीचा मार्गदृष्टा ऋष्यमुख पर्वत निवासिनी महान तपो तेजरशी माता अंजनी हृदय रत्न महारुद्र अवतार श्रीराम भक्त पूर्व दिशा अभिमुखी प्रसन्नपणे सिंहासनावर आरूढ असलेले हनुमंतराय. या हनुमंतरायाच्या पवित्र द्वारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या अखंड हरिनाम सप्ताहाचं निमित्त काय असेल तर परमपूज्य वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा विशेषणाने युक्त असलेले वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज हडोळीकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या नगरीमध्ये करायचे बाबा कोणतं कमी असतात बघा. विठ्ठल आपल्या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व सुज्ञ श्रोत्यांच्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आपल्या विभागातील नामांकित मृदंग वादक गायक भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने चालू असलेली आजची ही कीर्तन सेवा माझ्या भागाला प्राप्त झालेली आहे. म्हणून चिंतनासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंता सोबत संवाद करतात. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपली स्वस्थिती आपल्या स्वमुखाने व्यक्त करतात. ते कोणापुढे करतात? देवापुढेच करतात. आपली स्वस्थिती जगापुढे व्यक्त करून उपयोग नाही.
आणि आपली स्थिती जग ओळखू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण जगाची दृष्टी हे बहिरंग आहे आणि साधू पुरुषाची स्थिती ही अंतरंग आहे. अंतरंग स्थितीवान बहिरंग दृष्टीवानाला कधीही आकलन होण्यासारखा नाही. म्हणून माणसाने जगाबरोबर संवाद करू नये. करायचं ठरलं तर देवाबरोबर करा. या जगाला सुखही सांगू नका आणि या जगापुढे दुःखही व्यक्त करू नका. आपलं सुख सांगितलं असताना जो सुखी होतो त्याला सुख सांगा. आपण आपलं सुख सांगत असताना जो जळपतो त्याच्या पुढे काय सुख सांगा. आपलं दुःख सांगलं की आपली टिंगल करतो. आपलं दुःख सांगण्यात ज्याला सुख वाटतंय, आपलं सुख सांगण्यात ज्याला दुःख होतंय, त्या जाती पुढे सुखही सांगू नये, दुःखही सांगू नये. कोणा पुढे सुख सांगावं, कोणा पुढे दुःख सांगावं. महाराज सांग, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. शहाण्या माणसाने या जगाला आपलं दुःखही सांगू नये. का सांगू नये? या जगापुढे आपलं दुःख व्यक्त केलं तर जगात कोण माणूस कोण आहे तुमच्या दुःखाचं निवारण करणार? पुन्हा पुढे दुःख सांगावं की जो दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे त्याच्या पुढे दुःख सांगावं. सुख कुणा पुढे सांगावं? आपण ज्याच्या पुढे आपलं सुख सांगितलं त्याला समाधान वाटावं तर त्याला आपलं सुख सांगावं. शहाणा जो भगवत भक्त असतो तो जगाबरोबर संवाद करत नाही. जगाबरोबर संवाद करणारा अंतरंग झालेला नाही. देवाबरोबर संवाद करणारी भगवत भक्त असतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपली जी स्वस्थिती आहे, आपणाला आलेला जो अनुभव आहे तो आलेला अनुभव देवाला सांगतात. अज्ञानी जीवाची स्थिती वेगळी आणि बोधवान ब्रह्मवेत्याची स्थिती वेगळी. अज्ञानी जीवाचा भाव वेगळा आणि तत्वज्ञ साधूचा भाव वेगळा. अज्ञानी जीवाचा भाव, अज्ञानी जीवाचा देहभाव असतो. देहभावात अडकलेला अज्ञानी जीव असतो. देहभावातून मुक्त झालेला तो साधू असतो. अज्ञानी जीव या देहालाच मी मानतो. काय? अज्ञानी जीव या देहाला मी मानतो. पंचभूतापासून निर्माण झालेला जो देह आहे त्या देहाला मी मानतो. आणि देह संबंधी जेवढा जोडलेला पसारा आहे त्या पसाऱ्याला माझं मानतो. अज्ञानी जीवाचा मीही खरा नाही आणि अज्ञानी जीवाचं माझही खरा नाही. अज्ञानी जीवाच्या मी आणि माझ्यामध्ये भ्रम आहे. अज्ञानी जीवाची देहबुद्धी असते. देहालाच मी मानतो. देहाला मी मानणारा जो आहे जीव
तो देहबुद्धीने परिच्छिन्न झालेला असतो. देहापुरता मर्यादित मी आहे. हे देह कसा आहे? 3.5 हाताचा देह आहे. ज्याच्या त्याच्या हाताने, काय म्हणलो, ज्याच्या त्याच्या हाताने आपला देह कसा आहे? 3.5 हाताचा आहे. 3.5 हाताच्या देहाला मी मानतो, तो 3.5 हातच बनतो. विठ्ठल अज्ञानी जीवाची परिच्छिन्न बुद्धी असते आणि जो आपल्या स्वरूपाला जाणलेला असतो, आपल्या स्वरूपाला ओळखलेला असतो, तो मात्र व्यापक होतो. स्वस्वरूपाला जाणलेला परिच्छिन्न राहत नाही. स्वस्वरूपाला न जाणलेला व्यापक बनत नाही. अज्ञानी जीव मी कोण आहे याचा कधी विचारही करत नाही. माणसाच्या जन्माला यावं, याला क्लिअर करावं. माणसाच्या जन्माला यावं, त्या जातीने आत्म अनात्म विचार करावा. मी कोण ऐसा करावा. निवृत्तीनाथाचे सदशिष्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माणसाच्या जन्माला यावं, त्याने मी कोण आहे याचा विचार करावा. मी कोण ऐसा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जेव्हा मी कोण आहे आणि कोण नाही याचा विचार जेव्हा आपण अंतःकरणामध्ये करतो, तेव्हा मी कोण नाही वाटतं, देह मी नाही. मी कोण आहे? सच्चिदानंद रूप आत्मा आहे आणि आत्मा तोच खरा परमात्मा आहे. ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे, आत्मबोध झाला, आत्मसाक्षात्कारी पुरुष आपल्या प्रतीतीने तो व्यापक बनतो. आत्मसाक्षात्कारी पुरुष आपल्या अनुभवाने देव असतो. जीव राहत नाही, जीव राहत नाही आणि देव होत नाही. परमार्थ करावं, परमार्थ करणाऱ्याने जीव न राहावं आणि जीव राहू नये आणि देव होऊ नये. देव होऊ नये. जीव राहणारा जसा भ्रमिष्ठ आहे
तसा देव होणाराही भ्रमिष्ठ आहे. म्हणून जीव राहू नये आणि देव होऊ नये. देव व्हावं का आहे असं जाणावं. देव मी आहे असं ओळखावं. देव होऊ नये. देव झाला असता पूर्वी नसता तर. आपलं स्वरूपच देव असेल देव व्हायचं आहे का? देव व्हायचं नाही. देव असताना जीव झाला तो मूर्ख आहे नाही काय. आणि देव झालो म्हणतो ते महामूर्ख आहे. परमार्थामध्ये व्हायचं काहीच नाही आणि आहे ते सोडायचं नाही. म्हणून मी कोण असा जर विचार करायला लागला तर विचारा पुढे देह बुद्धी राहत नाही. देह बुद्धी राहत नाही. देह मी नाही. देहामध्ये मी आहे. काय म्हणलो? देह मी का देहामध्ये मी? देहामध्ये मी आहे. मग किंमत देहाला आहे का देहातल्याला आहे? देहातला मी का देह मी? देहातला. या देहामध्ये जीव आहे म्हणून देहाला किंमत आहे का देहाला किंमत आहे? जीव आहे म्हणून देहाला किंमत आहे. चांगला आहे गोरा गोमटा नाका डोळ्यात नीट हसत दिसायला सुंदर आहे. शरीराने सुंदर आहे पण देहात जर चैतन्य नसेल तर यातला जीव गेल्यानंतर या देहाला किती दिवस ठेवतात? काय किंमत आहे याला? म्हणून जीवामुळे देहातल्या चैतन्यामुळे देहाला किंमत आहे. देहात मी मानावं का देहालाच मी मानावं? देहात मी जर मानला तर देहातला मी कोण आहे? चैतन्य आहे. त्याला जीव चैतन्य म्हणतात. चैतन्याचे 4 प्रकार आहेत. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. विठ्ठल चैतन्याचे 4 भाग पडले. एका ब्रह्म चैतन्याचे 4 भाग पडले. कसे पडले? ब्रह्म चैतन्याला माये उपाधी लागली. माये उपाधी मध्ये आलेला ब्रह्म चैतन्याचा जो भाग आहे त्याला म्हणतात ईश्वर चैतन्य. काय? ब्रह्म चैतन्याच्या जेवढ्या भागाला माया उपाधी लागली, माया उपाधी मध्ये ब्रह्म चैतन्याचा जेवढा भाग आला तेवढ्या भागाला काय म्हणतात? ईश्वर चैतन्य. ब्रह्म चैतन्याच्या जेवढ्या भागाला अविद्येची उपाधी लागली आणि अविद्या उपाधी मध्ये जेवढा चैतन्याचा भाग आला तेवढ्या चैतन्य भागाला काय म्हणतात? जीव चैतन्य. कल्पना विद्या तेने झाला जीव. 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 मायोपाधी शिव मायोपाधी
कल्पना तिने झाला जीव माये उपाधी शिव बोली जेती अविद्या उपाधी जेवढ्या ब्रह्मचैतन्याच्या भागाला लागली अविद्या उपाधी मध्ये जेवढा ब्रह्मचैतन्याचा भाग आला त्या ब्रह्मचैतन्याला जीव म्हणतात. ब्रह्मचैतन्याच्या जेवढ्या भागाला अंतःकरणाची उपाधी लागली त्याला आत्मा म्हणतात, त्याला कूटस्थ म्हणतात. ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य आणि आत्म चैतन्य, कूटस्थ चैतन्य. एकाच ब्रह्म चैतन्याला चार नाव प्राप्त झाले. माया उपाधीने युक्त असलेल्याला ईश्वर म्हणावं, माया उपाधी बाजूला सारली तर चैतन्य म्हणावं. काय अविद्या उपाधी मध्ये असलेल्या चैतन्याला जीव चैतन्य म्हणावं आणि अविद्या उपाधी बाजूला सारली तर कोण उरावं? चैतन्य उरावं. चैतन्याला लागलेली उपाधी जर बाजूला सारली तर चैतन्य चार आहेत का एक आहे? एकाचे चार भाग पडले. ते कोणामुळे पडले असेल तर उपाधीमुळे पडले. उपाधीमध्ये आलेलं चैतन्य विकारी बनलं आणि उपाधी रहित जे चैतन्य आहे ते निर्विकार आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. म्हणून माया उपाधी मध्ये असल्या चैतन्याला ईश्वर म्हणावं, अविद्या उपाधी मध्ये असल्या चैतन्याला जीव म्हणावं, अंतकण उपाधी युक्त असल्या चैतन्याला आत्मा म्हणावं आणि उपाधी रहित असल्या चैतन्याला ब्रह्म म्हणावं. मला सांगा, ईश्वर चैतन्य हे ब्रह्म चैतन्याहून
उपाधीने वेगळा आहे का स्वरूपाने वेगळा आहे? जमणं झाले का? जमना गिरती समोर घ्या. उपाधीने वेगळा भासायला लागलाय का वेगळा आहे? उपाधीने वेगळा भासू लागलाय. वास्तविक ईश्वर चैतन्य ब्रह्म चैतन्याहून कधी वेगळं झालेलं नाही. वेगळं भासायलंय का वेगळं झालंय? वेगळं झालंय. उपाधीने वेगळं वाटायला लागलंय. उपाधी बाजूला सारली तर एकच. अविद्या उपाधी मध्ये असलं चैतन्य, त्या चैतन्याला जीव म्हणतात. मग ते जीव चैतन्य ब्रह्म चैतन्यावर उपाधीने वेगळं भासायला का वेगळं आहे? उपाधीनेच वेगळं आहे. आत्म चैतन्याची अंतःकरण उपाधी बाजूला सारली, जीव चैतन्याची अविद्या उपाधी बाजूला सारली, आणि ईश्वर चैतन्याची माया उपाधी जर बाजूला सारली तर चैतन्य किती आहे? एक. उपाधीने दोन दिसतात, उपाधी बाजूला सारली तर एकच आहे. विठ्ठल जो आपल्या अंतःकरण उपाधीचा बाध केला असतो तो ग्रस्त ब्रह्माहून वेगळा नसतो. नाही का? जीवपणाचा ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये बाध केला, अज्ञानी जीव हा वास्तव जीव राहतो आणि ब्रह्मवेत्ता हा कल्पित जीव राहतो. जीव दशेचा तो बाध केला असतो. नाही का? म्हणून जीव दशेने जो आपल्या विचार दृष्टीने आपल्या जीव दशेचा जो बाध केला असतो त्या अनुभवाने ब्रह्म बनतो. तत्वज्ञ पुरुषामध्ये आणि ब्रह्मामध्ये म्हणजेच परमात्म्यामध्ये म्हणजे देवामध्ये भेद उरत नाही. भेद नाही. वास्तव अभेद जाणतात. वास्तव अभेद आणि कल्पित भेद. म्हणून जीवाचा जो भेद आहे तो वास्तव भेद आहे. वास्तव भेद. साधू पुरुषाच्या ठिकाणी भेद आहे पण कल्पित भेद. तुझा मज नाही भेद केला सहज विनोद. अभेद स्थितीला प्राप्त होऊन कल्पित भेद राखून देवाबरोबर संवाद करतात ते साधू असतात. वास्तव अभेदाला प्राप्त झाले आणि कल्पित भेद राखले. कल्पित का होईना भेद राखल्याशिवाय भजन घडत. कल्पित का होईना भेद मानल्याशिवाय पूजा घडत नाही. नाही. अभेदामध्ये भजन नाही, पूजा नाही. जे जे दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. अद्वैतामध्ये पूजा नाही आणि पूजा जोपर्यंत आहे तोपर्यंत अद्वैत नाही. द्वैतामध्ये होणार भजन त्या
त्याच्यामध्ये भज्य भजक भजन भाव राहतो. भज्य भजक आणि भज म्हणजे मी जीव आहे, तो देव आहे, त्याचं मी भजन करतो. मी भजन करतो, कुणाचं करतो? देवाचं करतो. साधू पुरुष भजन करतो, पण भजन करत असताना मी भजन कोणाचं करतो? सोच करतो. विठ्ठल माझंच भजन मी करतो, माझं भजन मी करतो. कारण ज्याचं भजन करतो त्याच्यावर मी वेगळा नाही, त्याच्यावर मी वेगळा नाही. तो मी आहे आणि माझं जे स्वरूप आहे तेच आहे. जीव आणि देव या दोघांमध्ये भेद उरला नाही. अरे जीवाने भजन करूच नाही, जीवाने भजन करूच नाही. करूने करू लागला तर ज्याचं भजन करतो त्याच्यावर वेगळं राहूच नाही. विठ्ठल देवाला पाहायच्या वाट जाऊच नाही, देव पाहायला जाऊच नाही. देव पाहायला जो निघाला त्याला देव दिसूच नाही. काय म्हणलो? देव पाहायला जाऊच नाही. जाऊ नये. देव पाहायला कोणी गेला तर त्याला देव दिसूच नाही. आणि दिसूने दिसला तर ज्याला दिसला त्याला शिल्लक ठेवू नये. विठ्ठल महाराज सांगतात देवाला पाहायला जाऊ नका, कारण देव दिसत नाही. देव दिसत नाही म्हणून बरं आहे. काय? देव दिसत नाही म्हणून थोडं फुल्ल कर, मुंडकं दाबल्या झाले, सेटिंग काय तर बिघडली. देव दिसत नाही म्हणून बरं आहे. देव दिसत नाही म्हणून देवाची खरी इज्जत आहे. हा, देव दिसावा का देव असावा? असावा. दिसाव ते नसावं. काय? दिसाव ते नसावं आणि असावं ते कधीच न दिसावं. विठ्ठल जे दिसतं ते कधीच नाही. हे आपल्या बापाला पटण्यासाठी गोष्ट नाही, तुम्हाला पटण्यासाठी मी सांगतही नाही. मला पटलं ते चिंतन करावं. विठ्ठल कोणी नाही ऐकला तो समोर बसला बापू ऐकते. जे जे दिसत ते नाहीच, नाही ते दिसत, आहे ते दिसत नाही. नाही ते दिसत. जग कधीच नाही ही गोष्ट मलाही अजून पटली नाही, मलाही पटली नाही. मोठ्या मोठ्या विद्वानाला पटली नाही. जग आहे की नाही? जग कधीच नाही. माग नव्हतं, आज नाही आणि पुढेही कधी जग म्हणून काही नाही. जगताचा त्रेकालिक अत्यंत अभाव. जमना काय? जगताचा त्रेकालिक अत्यंत अभाव शास्त्र सांगतो. माग झालं नाही, आज जग नाही आणि पुढेही होणे शक्य नाही. प्रपंच एक झाला होता, तो समोळ मिथ्यावार्था.
पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडीना. जग सदा नाही पण दिसल्याशिवाय राहत नाही विठ्ठल. कारण जगताचं शास्त्रकारांनी अस्तित्वच मान्य केले नाही. ज्याचं अस्तित्व मान्य नाही त्याला जग म्हणावं. ज्याचं अस्तित्व तुम्ही मान्य करायची गरज नाही त्याला देव म्हणावं विठ्ठल. देवाचं अस्तित्व मान्य करायची गरज आहे का? तुम्ही मान्य केला म्हणजे देव आहे असं ते का? तुम्ही नाही मानला तर तो नाही होतो का? जय श्रीराम. आई म्हणावं का नाही म्हणावं? नाही म्हणणारा मूर्ख, आहे म्हणणारा महामूर्ख. हे पंढरीनाथ महाराज शिष्याचं गाव आहे म्हणून बोलायला माय रिकाम नाही बोलायला विठ्ठल. असलं जर बोलायला आलं तर पुन्हा मला बोलणार नाही. पुन्हा बोलवणार. काय चाललंय काय काय म्हणतो आता? देव आहे की नाही? ज्याच्या स्वरूपाविषयी आहेही नाही 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 शुद्ध चैतन्य आहे. जे आपल्या अंगी नाही पण येऊ देत नाही तसाच आहे पणाही येऊ देत नाही. आहे नाही वाचून आहे तया नाव चैतन्य. नाही आहे नाही नाही. ज्याच्या ठिकाणी नेणिवेची सत्ता नाही आणि ज्याच्यावर जाणीवेची सत्ता चालत नाही त्याचं नाव देव विठ्ठल. असंच माऊली बोलतात. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणे पायी मोक्ष. जाणीव नेणीव भगवंती नाही. ज्याच्यावर नेणिवेची सत्ता नाही, ज्याच्यावर जाणीवही कुणाची चालू शकत नाही. नेणिवेचा जसा विषय बनत नाही तसा परमात्मा जाणीवेचा विषय नाही. बुद्धिवानाची जाणीव तर सोडाच. वेदाची जाणीव ज्याच्या स्वरूपामध्ये हरपून गेली. वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदाची जाणीव ज्याच्यावर चालली नाही, वेदाची जाणीव हरपली म्हणजे जाणीवेचा देव विषय नाही. नेणिवेचा आहे का नाही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून असा जो परमात्मा आहे तो परमात्मा कोणी पाहायला जर निघाला तर तो दिसण्यासारखा नाही. देव नाही का दिसण्यासारखा नाही?
दिसण्यासारखा नाही. काही विद्वानाला देव दिसला नाही म्हणून देव मानित नाही. देव न मानणारा जो समाज आहे त्या समाजाला जर आपण प्रश्न केला देव का मानित नाही, महाराज आजपर्यंत कोणाला देव दिसला का? बरोबर, आजपर्यंत न दिसलेली वस्तू आहे मानणं म्हणजे अंधश्रद्धा ऐकणे. सांगा बरोबर. अरे देव दिसला असता, तो दिसण्यासारखा असता तर दिसला असता. देव दिसण्यासारखा नाही, दिसण्यासारखा असता तर तो नाश सुद्धा पावला असता. दिसण्यासारखा नाही म्हणून तो अविनाश आहे. अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी निखिला. परमात्मा कसा आहे? अविनाश आहे, त्याचा कधी नाश नाही. आणि जे दिसत त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. जय श्रीराम. देव दिसत नाही म्हणून बरं आहे का? दिसला असतं बरं झालं असतं. देव दिसत नाही म्हणून बरं आहे. खरी देवाची इज्जत आहे. देव काही खात नाही म्हणून बरं आहे. आता एकही निवेदाचा ताट घेऊन आला नसता. देव खात नाही. जर खाऊ लागला तर लोक म्हणतील दिवस वाटून घ्या. देवाची खात नाही, पित नाही, काही करत नाही, दिसत नाही. जर तो दिसला असता तर तुम्ही मी मैत्री केली असती आणि आडी अडचणीला कामालाही लावला असता. एवढी घनिष्ठ मैत्री केला म्हणला महाराज. देवा 3 दुंडी लावायचे, 2 माणूस आहे, 1 माणूस कंपनी चला रात्री दिवस दुंड्याला लावला असता, नांगराला लावला असता. राजकारणी माणूस मैत्री करून प्रचाराला लावला असता. विठ्ठल या लोकात मिसळणार तुमचा सत्यानाश केल्याशिवाय राहील. म्हणून देव दिसत नाही म्हणून आज चांगला आहे, देवाची इज्जत आहे त्याची. दिसत नाही ते दिसा वाटते, हीच मूर्खपणा आहे. अवघड लागले का? कटाळा आला का? दिसत नाही तेच आपलं काय वाटते? देव दिसायचा नाही. देव दिसू नये. ज्याला दिसला तो शिल्लक राहू नये. देव पहावया गेलो देव पाहण्यासाठी जो जातो तो देवाहून वेगळा उरत नाही. देवाला पाहायला जाऊ नये. देवाला पाहायला जाणाऱ्या ग्रस्ताला देव दिसू नये. आणि दिसूने दिसला तर
ज्याला दिसला तो आपल्या जीवपणाला मुकल्याशिवाय राहू नये. पाहू जाता नारायण ऐसा भेटीचा नवलावो जय श्री राम. आता नुरे भक्त देव पाहू जाता नारायणा. देवाला पाहायला गेला आणि देव त्याला दिसला तर ज्याला दिसला तो स्वतःला मुकला नाही का. जाताना जीव राखून गेला, जाताना जीव म्हणून गेला आणि देव त्याला भेटला की आता जीव म्हणून शिल्लक राहणार नाही. जीव राहून जर महागारी आला तर त्या जातीला देव भेटला नाही. देव भेटीच्या अगोदर जीव आहे. देव जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जीव आहे. देवाची भेट झाल्यावर पुन्हा जीव आहे. जीवाला जीवनामध्ये देवाचं दर्शन एक वेळ घडाव का अनेक वेळ घडाव. एक वेळ झालेलं दर्शन म्हणाव का 1000 वेळ झालेलं म्हणावं. जीवनात दर्शन देवाचं एक वेळ सांगितलंय. आमची तर डोसके आपटून घटे पडले. म्हणला महाराज यावर्षी आषाढी एकादशीला 2 बारा दर्शन झालं. म्हणला घेत बस, तुला काय काम आहे. अरे जीवनात एक वेळ दर्शन म्हणावं. दर्शन कुणाला म्हणावं. दर्शन होताच दृश्य दृष्टा आणि दर्शन हरपावं त्याला दर्शन मानावं. दृष्टा दृश्य हे 2 जर हाल पडले तर दर्शन गेलं. दृश्य दृष्टा दर्शन ही त्रिपुटी उडाली. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. देव भेटला नाही हे तात्विक देव दर्शनाचा परिणाम आहे. हे बघा
पाण्याची भेट होऊच नये. मिठाच्या खड्याला पाण्याची भेट होऊ नये. मिठाच्या खड्याला पाण्याची भेट होऊन झाली तर मीठ मीठपणाने शिल्लक राहू नये. मीठ जसा पाण्यात समरस होतो तसा ब्रह्मवेत्ता परमात्म्यामध्ये समरस होतो. लवण मिळाविता मीठ जर पाण्यामध्ये मिळवलं, पाण्यामध्ये मिठाचा खडा जर टाकला तर जेवढा खडा टाकला तसा शिल्लक राहील की नाही? पुन्हा बाहेर काढता येईल की नाही त्याला? नाही काढता येईल. नो हे सारी तालीराळे लवण वेळ विसारले, लवण वेळ विसारले, लवण वेळ विसारले. लवण म्हणजे मीठ पाण्यामध्ये जर मिसळलं तर त्याला तो पुन्हा वेगळं काढता येत नाही. कसं काढता येत नाही? का लवणाची कुंजरी काय सुदलिया सुदलिया लवण सागरी पुढे पुन्हा बाहेर काढता येत नाही असं बोलीचा अर्थ आहे. एखाद्या एक ग्रस्ताने काय मिठाचा हत्ती केला, एक मूर्तिकार होता, त्यानं मिठाचा हत्ती केला. कसा केला? हुबेहूब जिवंत हत्ती आहे की काय वाटावं इतका कलाकार. मिठाचा हत्ती केला आणि दारात हत्ती उभा केला. त्या विभागातले लोक येऊ लागले त्या हत्ती पाहायला. काय सुंदर हत्ती केलं, काय सुंदर हत्ती केलं. सारे लोक कौतुक करायला लागले, काय हत्ती सुंदर केला.
या दारात जत्रा जमून आली लोक गाड्या बांधू बांधू हत्ती बघायला गेले उग म्हणा दारात हत्ती होता इकडे सुटली वाटोळ वाटोळ सुटल्यामुळे सगळ्या रस्त्याचा धुरळा येऊन हत्तीवर पडला तो मूर्तिकार म्हणला हत्ती आपला मळाला चांगली ती पुडी घेतलं कशाची तिरोस कल्ला काय शंपूची पुढे शंपूच्या पाकिटाचे पाकिट घेतला हत्तीला उचलला आणि गावाच्या जवळ तळ होत तळ्याला नेला देव आहे कमरेच्या पाण्यात नेला आणि हत्तीला उभा केला आणि पाठीवर पाणी टाकून शंपूची पुडी पिळायला लागला थोडा पाय गेले गळू खाली पटकन धड बुडालं हत्ती गेला म्हणून हत्तीला हुडकिण्यामध्ये दिवस गेला गेलेला हत्ती पुन्हा हत्ती आला हत्ती कुठं गेला पाण्यात गेला कुठून आला होता पाण्यातूनच आला होता मीठ कोणापासून झाले मिठात कोण आले मिठात कोण आले मीठ कोणापासून झालं मिठामध्ये सहज कोण आलं पाणी आलं आणि पाण्यात मिसळल्यावर काय झालं आहे ते झालं का नाही ते झालं मिठाचं मूळ स्वरूपच पाणी आहे तसं जीवाचं मूळ स्वरूपच देव आहे म्हणून जीवाला देव वेगळा व्हायची गरज नाही देव कसा झाला मग जीव मीठ पाण्यामध्ये मिसळला लवण मिळावे ताजळी काय उरली ती निराळी तैसा समरस झालो तुझ माझी अर्पणू ठोपार कुमार